नमस्कार. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट बन डोसा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी टोमॅटो चटणी बनवणार आहोत. अम, वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. खूप साऱ्या टिप्ससह मी रेसिपी शेअर करत असते, तर पूर्ण व्हिडिओ पहा. मी 1 कप बारीक रवा घेतला आहे, अर्धा कप दही घेतला आहे आणि अर्धा कप पाणी सोडून टाकलं आहे. अजून अर्धा कप घ्यायचं आहे आपल्याला. असं 1 कप मी पाणी घेतले आहे. मिक्सरमध्ये हे फिरवून घेतले आहे. छान असे फिरवून घेतले आहे. मस्त बॅटर झाले आहे. आपल्याला 1 कप रवा आणि 1 कप पाणी ओतायचं आहे. अर्धा कप दही. हे खूप सोपे आहे. यात आता आपल्याला टाकायचे आहे थोडंसं फोडणी करून आपल्या पद्धतीने, आपल्या चॉईसनुसार कांदा, टोमॅटो वगैरे टाकायचे आहे. आता मी हिंग टाकलं आहे, हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत बारीक कट करून आणि आता आपल्याला 1 कांदा मी कट करून घेतला आहे बारीक, तो टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला ह्या डोशाच्या मिश्रणात टाकायचं आहे. हे खूप टेस्टी लागते. तुम्ही ह्यात गाजर, टोमॅटो टाकू शकता आणि आता आपण ह्या बनडोशाच्या मिश्रणामध्ये कांदा परतून घेतलेला टाकला आहे. चव वाढवते कांदा, हिंग. असं आपण अजून टोमॅटो, गाजर वगैरे टाकू शकतो. कोथिंबीर टाकली आहे फ्रेश मी. आता बघा हे कसं छान दिसतंय मिश्रण आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे. खूप वेळ लागत नाही. इन्स्टंट अशी आपली ही रेसिपी आहे आणि ह्याची खासियत अशी आहे की हे तव्यावर पसरवायची गरज नाही. आता आपण चटणी करूया त्याच्याबरोबर खाण्यासाठी. 2 बेडगे मिरच्या, हिरवी मिरची, आलं 2 इंच घेतलं आहे आणि कांदा परतून घेत आहे. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लगेच परततो आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. जिरं टाकलं आहे थोडंसं, चव छान येते जिऱ्यामुळे आणि टोमॅटो टाकला आहे 1 कट करून. लालसर असं टोमॅटो टाकलं आहे. 5 मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला आता चिंच 1 गोळा टाकला आहे थोडासा. आंबट गोड अशी छान अशी ही चटणी लागते. ह्यात थोडीशी साखर टाकली तरी चालते आपल्या आवडीनुसार. आणि आता हे मिश्रण थंड झाले की आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून फिरवून घ्यायचे आहे. ह्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला जशी पातळ किंवा घट्ट लागेल असं आपल्या चॉईसनुसार पाणी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. अशा पद्धतीने जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही अशी चटणी करून घेतली आहे. आता तडका देऊन घेऊयात. 2 चमचे तेल घेतलं, त्यात मोहरी टाकली पाव चमचा, जिरी टाकली पाव चमचा आणि बिडगी मिरची 1 आणि कढीपत्ता अशी आपण ह्याच्यावर फोडणी करून घेऊयात. हिंग टाकलं आहे थोडंसं. आता ही चटणी आपली तयार आहे आपल्या ह्या बनडोशाबरोबर खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता मस्त चटणी झाली आहे. दिसायलाही छान आणि खायला पण मस्त लागते ही. आता हे मिश्रण चांगले फुलले आहे. आता ह्यात मी इनोचं पॅकेट थोडंसं 1 पाव चमचा मी पोहे खाण्याच्या चमच्याने टाकलं आहे. दही टाकल्यामुळे इन्स्टंट असं फर्मंट झालं आहे. 10 ते 15 मिनिट भिजवलं आहे आणि हे तडक्याच्या भांड्यात आपल्याला बनडोसा बनवून घ्यायचा आहे. खूपच छान आणि इन्स्टंट लगेच रेसिपी होते ही. बारीक गॅस करायचा आहे, मध्यम ते बारीक. जास्त थोडासा गॅस वाढवला की करपतं पाठीमागून, म्हणून मिडियमच ठेवायचं आणि बारीक करायचा गॅस आणि वरूनही तेल लावायचे म्हणजे चिटकत नाही खाली बनडोसा हा. मी तेल लावायचं विसरले, खाली थोडंसं चिटकलं आहे. थोडंसं पहिल्या ह्या बनडोशाला तेल थोडंसं लावायचं, नंतर थोडंसं कमी लावलं तरी चालतं. ज्यांना डाएटवर असतील त्यांनी तेल न लावतासुद्धा हे बनडोसे बनवून खाऊ शकतात आणि खूपच टेस्टी, चविष्ट, अप्रतिम चवीचा हा नाश्ता आहे किंवा स्नॅक्स म्हणू शकता तुम्ही. कधीही खाण्यासाठी आपल्याला भूक लागली संध्याकाळच्या वेळेस तरीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. हे थोडंसं वरून तेल लावलं आहे मी. बघा मस्त असं आपलं ब्राऊन कलरचा हा बनडोसा तयार झाला आहे आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडली तर नक्की बनवून पहा आणि सविताज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली चटणी ही तयार आहे ह्या डोशाबरोबर खाण्यासाठी.
मस्त असे आपले डोसे तयार आहेत. बन डोसा म्हणतो आपण ह्याला. इन्स्टंट डोसा ऑनियन टोमॅटो चटणी ह्याच्याबरोबर केली आहे. क्विक स्नॅक्स म्हणून ही रेसिपी नक्की बनवून पहा. छान लागते, टेस्टी लागते. मस्त असा आपला नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणून खाता येतं. आता आपण सर्व करूयात. मस्त आपली चटणी झाली आहे. खरंच टेस्टी झाली आहे. बनवून नक्की एकदा पहा. आतून जाळीदार आणि बाहेरून क्रिस्पी असा बन डोसा होतो. खूपच छान आणि टेस्टी लागतो. भेटू पुढच्या अशाच मस्त रेसिपीसोबत. थँक यू.